हॅलो फ्रेंड्स, आपल्या किचनमध्ये सगळ्यांचं खूप खूप स्वागत. हिवाळा चालू आहे, बाजारामध्ये आवळे भरपूर मिळत आहेत. तर आज आपण आवळ्याची मस्त अशी सगळ्यांना आवडेल अशी रेसिपी बनवत आहोत. आवळा खाण्यासाठी खूप फायदेशीर आहे, तर त्यासाठी अशा नवीन नवीन रेसिपी नक्की बनवून पाहिल्या पाहिजेत. तर हा व्हिडिओ जो आहे याच्यामध्ये आवळा कँडी, आवळा मुरंबा किंवा आवळ्याचं लोणच्याची रेसिपी देखील आपण अपलोड केलेली आहे. तर या व्यतिरिक्त नवीन पदार्थ आहेत. त्याचबरोबर या रेसिपीला नाव देखील द्यायचं आहे, तर तुम्ही काय नाव द्याल हे कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहता. नवीन रेसिपीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा. तर आजच्या रेसिपीचं मेन साहित्य आहेत आवळे. तर आवळे निवडताना ते मोठे असावेत आणि शक्यतो त्यावर कुठले डाग नसावेत. आणि सगळ्यात आधी आपल्याला हे पाण्यामध्ये स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत. तर पाण्यामध्ये ठेवून 3 ते 4 पाण्याने चोळून हे स्वच्छ करून घेतलेले आहेत. त्यानंतर सुती कापडाने हे पुसून घेतलेले आहेत. त्यानंतर आपल्याला हे घ्यायचे आहेत वाफवून. त्यासाठी तुम्ही बाहेर पातेल्यामध्ये पाणी ठेवून वरती चाळण ठेवून ते वाफवून घेऊ शकता, किंवा कुकरच्या भांड्यामध्ये ठेवून प्रेशर कुकरमध्ये देखील आपण हे वाफवून घेऊ शकतो. तर 3 शिट्ट्या लावून मी इथं प्रेशर कुकरमध्ये हे वाफवून घेतलेले आहेत. 3 शिट्ट्यानंतर पाहू शकता आवळे एकदम व्यवस्थित असे शिजलेले आहेत. तर आता आपल्याला याच्यातल्या बिया सेपरेट करायच्या आहेत आणि पाहू शकता एकदम व्यवस्थित अशा याच्या फोडी झालेल्या आहेत. तर या पद्धतीने आपण आवळ्यातल्या बिया आणि फोडी सेपरेट करून घेतलेल्या आहेत. आता ह्या फोडी ज्या आहेत त्या आपल्याला अशा बारीक करून घ्यायच्या आहेत. तर बारीक करण्यासाठी तुम्ही या पद्धतीने अशा ह्या बारीक करू शकता, किंवा एखाद्या चमच्याने देखील आपण ह्या अशा प्रेस करून ह्या बारीक करू शकतो, किंवा तुम्हाला एकदम बारीक अशी मऊसूत पेस्ट हवी असेल तर मिक्सरमध्ये घालून देखील तुम्ही याची मऊसूत अशी पेस्ट करू शकता. पण खाण्यासाठी हे थोडंसं असं जाडसर असलेला आवळा जो आहे खायला छान लागेल. तर या पद्धतीने मी हे असं बारीक करून घेतलेलं आहे. थोडंसं जाडसर असं हे सगळं बारीक होईल या पद्धतीत मी हे ठेवलेलं आहे. यानंतर काय करायचं आहे की सगळे हे आवळे जे आहेत ते आपण एका कढईमध्ये काढून घेतलेले आहेत. आता यामध्ये आपल्याला एक गोड पदार्थ वापरायचा आहे. तर त्यासाठी तुम्ही गुळाचा वापर करू शकता, साखरेचा वापर करू शकता, किंवा खडीसाखरेचा वापर करू शकता. तर मी इथे 1/2 किलो आवळ्यांसाठी 200 ग्रॅम खडीसाखर हे प्रमाण घेतलेलं आहे. गोडाचं प्रमाण आपल्या आवडीप्रमाणे आपण कमी जास्त करू शकतो. आणि खडीसाखर मिक्सरमध्ये एकदम बारीक अशी पावडर करून घेतलेली आहे. आता ही बारीक केलेली खडीसाखर आपण ह्या आवळ्यामध्ये मिक्स करून घ्यायची आहे. आता कढई जी आहे ती अजून आपण गॅसवर ठेवलेली नाही. कढई गॅसवर ठेवण्याआधीच आपण हे आधी मिक्स करून घ्यायचं आहे. त्यामुळे जसं मिक्स होईल तसे साखर जी आहे पूर्णपणे विरघळून द्यायची आहे आणि त्यानंतर आपण गॅसवर ठेवायचे. त्याच्यामुळे हे एकदम चिवट होत नाही. आता हे पाहू शकता, हे मिक्स होईल तसं याला पाणी सुटलेलं आहे. साखरेला चांगलं पाणी सुटलं की मग आपण हे गॅसवर ठेवलेलं आहे. गॅस लो फ्लेमवर ठेवलेला आहे आणि आपल्याला एकसारखं हे मिक्स करत राहायचं आहे, जेणेकरून हे खाली लागणार नाही. 5 ते 7 मिनिटानंतर पाहू शकताय या मिश्रणाचा कलर जो आहे तो चेंज व्हायला लागलेला आहे. साखर जशी आटायला लागते तसा कलर देखील चेंज व्हायला लागतो. तर आता या स्टेजला आपल्याला एक मसाला ॲड करायचा आहे. काही साहित्य जे आहेत आपण भाजून याच्यामध्ये टाकणार आहे. तर त्याच्यामध्ये घेतलेलं आहे मी अर्धा चमचा बडीशेप घेतलेला आहे, 4 ते 5 लवंग घेतलेले आहे, 4 ते 5 काळी मिरी घेतलेली आहे, थोडासा दालचिनीचा तुकडा घेतलेला आहे, हिरवी वेलची घेतलेली आहे आणि अर्धी मसाला वेलची घेतलेली आहे. हे सगळं साहित्य मंद आचेवर भाजून घेतलेलं आहे आणि मिक्सरमध्ये बारीक असं वाटून घेतलेलं आहे. आता हे वाटलेला जो मसाला आहे त्यातला 1 चमचा मसाला मी यामध्ये ॲड करणार आहे. मसाल्यांचा मस्त असा सुगंध सुटलेला आहे. त्याचबरोबर इथे टाकणार आहे मी अर्धा चमचा सुंठ पावडर. ही वाटून ठेवलेली होती त्याच्यामुळे मी पावडरचा वापर केलेला आहे. आलं देखील तुम्ही वापरू शकता, किंवा सुंठ देखील मसाल्यांबरोबर भाजून वाटून घेऊ शकता. आता हे सगळं मिक्स करून घेऊया. तर इथे सुगंध जो आहे मसाल्यांचा खूप छान येतो आणि हे असे भाजून वाटून घातलेले मसाले जे आहेत याने चव जी आहे ती खूप छान येते आणि खाण्याच्या दृष्टीने एकदम हेल्दी आहे. तर मिक्स करत राहायचं आहे आणि आता याला एक थिकनेस येतपर्यंत आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे, आटवून घ्यायचं आहे. त्याच्यामुळे काय होईल, यातला ओलसरपणा, पाण्याचा जो काही अंश आहे तो राहणार नाही आणि टिकण्याच्या दृष्टीने एकदम परफेक्ट असं हे मिश्रण तयार होईल. तर हे आत्ता जरी ओलसर वाटत असलं तरी थंड झाल्याच्या नंतर याच्यामध्ये अजून घट्टपणा येतो. त्याच्यामुळे कितपत आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे हे महत्त्वाचं आहे. इथं पाहू शकताय परत 3 ते 4 मिनिटानंतर हा गोळा असा
तयार होत आहे. आणि त्यावेळी काय करायचं आहे, थोडंसं मिश्रण साईडला घ्यायचं आहे, थंड करायचं आहे आणि 2 बोटामध्ये असं चेक करायचं आहे. जर असं तार निघत असेल तर हे परफेक्ट झालेलं आहे. इथं हा गोळा बनवल्याच्या नंतर मिश्रण पसरत देखील नाही आहे. आता हे ओलसर वाटत आहे थोडंसं, पण थंड झाल्याच्या नंतर अजून याच्यामध्ये घट्टपणा येईल. म्हणजे जसा आपला जाम असतो त्या पद्धतीने आपल्याला हे खाण्याच्या दृष्टीने तयार होईल. मुलं अगदी असं बोटं चाटत चाटत खातील आणि छान लागतं हे खायला. मसाले टाकले आहेत, एक छान अशी चव येते. आणि हे स्टोअर करायचं आहे व्यवस्थित. एकतर ओलसरपणा नसेल तर एकदम परफेक्ट झालेलं असेल तर बाहेर देखील तुम्ही नॉर्मल टेम्परेचरला ठेवून हे स्टोअर करू शकता. जर ओलसरपणा वाटत असेल तर फ्रीजमध्ये स्टोअर करू शकता, खराब होणार नाही. आणि बनवण्यासाठी जाडबुडाच्या स्टीलच्या भांड्याचा वापर करायचा आहे, जेणेकरून हे खाली लागणार नाही. आणि जोपर्यंत गरम आहे तोपर्यंत हे झाकून ठेवायचं नाही आहे. झाकणीचं पाणी त्याच्यामध्ये पडून बुरशी येण्याची शक्यता आहे. त्यामुळे झाकण्यासाठी किंवा थंड होतपर्यंत सुती कापडाचा वापर इथं करायचा आहे. आवळ्याचा हा पदार्थ दिसायला छानच झालेला आहे, चवीलाही तितकं सुंदर आहे. तर याला आपण आवळ्याचा जाम, आवळ्याची चटणी किंवा आवळ्याचा हलवा म्हणू शकतो. या व्यतिरिक्त जर तुम्हाला काही नाव सुचत असेल किंवा यातलं कुठलं नाव तुम्हाला परफेक्ट वाटत आहे ते कमेंट करून नक्की. आवळ्याचा मोरावळ्याची रेसिपी अपलोड केलेली आहे. आवळ्याचं लोणचं कसं बनवायचं हे देखील अपलोड केलेलं आहे. व्हिडिओ पाहण्यासाठी आय बटनवर प्रेस करा किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंकवर जाऊन तुम्ही क्लिक करून पूर्ण व्हिडिओ पाहू शकता. आवळा खाण्यासाठी खूप फायदेशीर आहे, त्याच्यामुळे अशा नवीन नवीन रेसिपी नक्कीच ट्राय करायला हवेत, जेणेकरून कुठल्या ना कुठल्या तरी रेसिपीच्या माध्यमातून आवळा जो आहे तो खाल्ला जाईल. तर आजची आवळ्याची रेसिपी तुम्हाला नक्कीच आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि अशाच नवनवीन आणि सोप्या सोप्या रेसिपी पाहण्यासाठी किटी किचन यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. त्या बाजूला असलेलं बेल आयकॉनचं बटन प्रेस करा, जेणेकरून येणाऱ्या सगळ्या नवीन रेसिपीचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला मिळेल. तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसह. तोपर्यंत टेक केअर, बाय बाय.